कणबोली संघाविषयी एक गोष्ट मी नक्की सांगेल, हा संघ असा आहे ना मित्रांनो, प्रयत्न केले ना तुम्हाला सर्व काही मिळतो. 4 ते 5 वर्षाचा प्रयत्न होता एक ट्रॉफीसाठी. 1 नव्हे, 2 नव्हे, 5 नव्हे, 10 नव्हे, 15 नव्हे, 20 वेळा क्वालिफाईंगची मॅच हरले तरी देखील क्रिकेट खेळायचं सोडलं नाही. प्रत्येकाला आशा होती आम्ही एक ना एक दिवस तरी ट्रॉफी आणणार, आणि ती ट्रॉफी मागील महिन्यामध्ये आली आणि एक नाही तर 2 ट्रॉफ्या सलगच्या 2 स्पर्धेमध्ये या संघाने मिळवून दिल्या. आता तिसऱ्या ट्रॉफीच्या प्रयत्नामध्ये या स्पर्धेमध्ये एंट्री घेतली आहे. चला मॅच लावते सुरुवात, दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. सुजितजी ढमणे साहेबांना विनंती असेल दादा आपण प्लीज मुख्य अतिथी मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. सुजित दादा ढमणे साहेबांना विनंती असेल दादा आपण प्लीज मुख्य अतिथी मंचावरती या, आपलं सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल संदीपचा वाईट पाहायला मिळेल. शॉर्टर वनचा वापर वन्स अगेन पाहायला मिळतोय. इथे रडारपेक्षा दूर नाही या, हे पाहिले पंचांनी. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, और जब तक ना पडे पत्थर पर आतोडे के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. जोपर्यंत दगडाला घणाचे गाव सोसलेत नाही तोपर्यंत त्याला देव पण येत नसतं. इथे देखील मैदानावरती तेच करणं गरजेचं आहे. हलहाल 11 संघ इन ऍक्शन मध्ये अगेन्स्ट टीम किरण स्प्रीती. कणबोली यावेळेस मिस्टेक पाहायला मिळतो. चेंडू हवेमध्ये असेल, मिड ऑनचा फिल्डर डाऊन द बॉल, त्याच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑनला क्लिअर करत हा खणखणीत नरेशच्या बॅटमधून चौकार. चांगली झाली. पहिला बॉल वाईट, त्यानंतर आला डॉट, त्यानंतर विचारच केला नाही. ना सूरत देखते ना मुहूर्त देखते, नरेश अपने टीम की जरूरत देखते. दाबींची गरज आहे पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचा यूज करणं आणि पॉवर प्लेचा यूज केलं जात आहे. फुलटॉस ऑन साइडला टर्न केला, ऑन द नी नटराज स्टाईल मध्ये स्ट्राईक केलाय. फुलटॉस बॉलला फुल टोल वसूल केलाय. स्क्वेअर लेगला बीट करत नो प्लस 4 या नशिबाच्या 5. जी ठाकरे यांच्या वतीने सुवर्ण संधी असेल ती म्हणजेच बॅटर्ससाठी. 3 बॉल 3 सिक्सर मारले तर 9,700 रुपयाचं पारितोषिक. आणि दत्तात्रयजी भोईर साहेबांच्या वतीने देखील सुवर्ण संधी असेल ती म्हणजेच आयव्याजेल साठी 100 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस अजून एक भिंगरी स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला चिरून फाडून बेदून बॉल सीमा पलीकडे. नरेशचं आक्रमण बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स ह्यूज अँड आउट ऑफ द पार्क, सिक्सर. तिने सुवर्ण संधी 9,713 रुपयाचं पारितोषिक. 3 बॉल 3 सिक्सर साठी. एक तर आलाय, 2 येतील का पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. धावसंख्या फलकावरती 16, 16 धावा. हलहाल 11 वर्सेस किरण स्पोर्ट्स. किरण स्मृती 11 कळंबोली अशी लढत पाहायला मिळते. यावेळेस कॅच झाली कंप्लीट, फलंदाज झालेत बाद. नरेश खेळीचा अंत मात्र स्मॉल बट इफेक्टिव्ह इनिंग साकारून मैदानाच्या बाहेर नरेश पाहायला मिळेल. पहिला धक्का बसतोय, कोंडी फोडण्यात आली आहे ती म्हणजे संदीपच्या वतीने. फलंदाज नरेश ठाकरे बॅक टू दी पवेलियन. देविदासजी पालवी यांच्या वतीने सुवर्ण संधी. प्रत्येक सिक्सरला 500. खोलडप्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर होता, मिस्टेक पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग मध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल तोपर्यंत मैदानावरती आलेली सिंगल अशा रीतीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 17. स्ट्रायकिंग एंड वरती भावी महाराष्ट्र पोलीस अर्थातच दीपक ठाकरे पाहायला मिळतील, ज्या खेळाडूने अक्षरशः टेनिस बॉल क्रिकेट गाजवलाय असा खेळाडू मैदानावरती. यावेळेस देखील पॉइंटच्या दिशेला ओव्हर पॉइंट, इनफिल्डला बेदून आउटफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पंच केलाय आणि बॉलला फेकून दिलाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉल वरती आलेला हा धमाकेदार खणखणीत चौकार.
अक्षय पाटील चॅलेंज ग्रुप यांच्याकडून संख्येच्या प्रत्येक सिक्सरला 1000 रुपयाचं पारितोषिक, तसंच देविदासजी पालवे यांच्याकडून देखील सुवर्ण संधी आहे. दोन्ही बॅटर्सना प्रत्येक सिक्सरला 500 रुपयाचं पारितोषिक आणि आयव्या झेलला देखील 500 रुपये. क्या बात आहे. आणि डायरेक्ट हिटला देखील 500. म्हणजे सचिन भाऊ देखील जोमात, ते नेहमीच जोमात असतात. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. सचिन दादांना एक गोष्ट मी नक्की सांगेल, ज्यावेळेस मी छोटा होतो त्यांचा जो बंगला होता तो बघून आहे ना, स्वर्गाचा बंगला असतो ना कुठला, तो लक्षात राहायचा. इतका जबरदस्त बंगला आहे आणि त्या बंगल्याचे मालक आपल्याला पाहायला मिळतील. या समस्त मैदानाचे देखील मालक आहेत आणि आग तुमची मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे आमचे सचिन दादा. सचिन दादांची कीर्ती फक्त इथपर्यंत नाही आहे. लाहेला देखील स्पर्धा कव्हर करत होतो, कसारा खर्डई परिसरातील, तिकडे देखील दादांची उपस्थिती पाहायला मिळाली. का? कारण हे सर्वांचं प्रेम आहे दादांवरती आणि दादांची देखील उपस्थिती नेहमी पाहायला मिळते. सामाजिक कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील फार मोठं नाव आहे सचिनदादा घोडविंदे साहेब आणि त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. यावेळेस ऑन साईडला वळवलाय, स्ट्रोक तर लाच जवाब पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेला जात होता, मात्र इनसाइड द सर्कल कॅच 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 झाली. ड्रॉप आणि मैदानावरती 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 27. 27 धावा धावफलकावरती आहेत. आयवा झेलसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आयवा झेल कोण पकडेल का? आयवी झेल जर पकडली, संध्याकाळचं काम फिट आहे. हेमंतजी ठाकरे साहेबांच्या वतीने देखील 9713 रुपयाचं पारितोषिक. मात्र इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दमदार हिट, चौकार. गाव आमचा, नाव आमचा, वाडा आमचा, राडा आमचा, स्पर्धा आमची, दरारा देखील आमचाच असेल, असं सांगत असताना मैदानावरती सुपर पीस ऑफ बॅटिंग. दुसरीकडे हलहाल 11 संघ पाहायला मिळतोय, ज्या संघाला कमबॅक करणं गरजेचं आहे. ऑनसाईडला वळवण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाही आणि बॅटच्या टो एंडला बॉल लागलाय. अक्षरशः संकेत बघतायत की एक्झॅक्टली बॉल लागलाय कुठे. टो एंडला थोडेसे क्लीन करत असताना धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र स्थिर आहे, स्थगित आहे. 31 डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती डबल, तिसऱ्या बॉलवरती देखील चौकार आणि चौथा बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. फुल टॉस ऑन साइडला फ्लिक केलाय मिड विकेटच्या दिशेला. डीप मध्ये फिल्डर असतील, थोडेसे सस्पडतील, मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश संपादित केलं. येस इट इज. 2 धावा मैदानावरती कंप्लीट आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 33. महागडी गोलंदाजी मैदानावरती दोन्ही गोलंदाजांच्या वतीने झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 21-21, दुसऱ्या षटकामध्ये दिलीपच्या देखील भरपूर साऱ्या धावा आल्यात. तब्बल 12 धावा फलकावरती ऍड होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा मिस हिट पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचा फिल्डर डाऊन द बॉल, कॅचची संधी, कॅच झाली आहे कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. विकेट होत असताना पतन, मोठा धक्का बसतोय. संकेत ढोले यांच्या केलीचा अंत. घडी गमावल्यात दुसरा बॅटिंग करत असताना किरण स्मृती कळंबोली 11 संघाने. जबरदस्त मैदानावरती आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं देखील समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती 33. 33 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मैदानावरती स्टेप आउट झाले होते हलका हाताने, फक्त दिशा दाखवली आहे. आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना जाऊन पोचली ती म्हणजेच 34. 34 धावा धाव फलकावरती. 34 34 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस बॅटची एज, थर्डमॅनचा फिल्डर अतिशय स्क्वेरिश. बॉल चाललाय फाईन फाईन. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार. गुड स्ट्रोक.
आक्रमण चढवण्यामध्ये यश संपादित केलंय, फक्त दिशा दाखवली, वेगाला कल्पकतेने उत्तर दिले. इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक कलात्मक फटका पाहायला मिळाला, ज्या फटक्याचे चटके आता हलहाल 11 संघाला बसलेले आहेत. धावसंख्या फलकावरती 38, 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील व्हाईट बॉल, अवांतरची धाव फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती 39. आक्रमक 11 आणि भोकरी संघ लगेच विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचंय. टीम भोकरी आणि टीम आक्रमक 11 लगेच रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला स्ट्रोक लाच जवाब पाहायला मिळतोय. सचिनच्या बॅट मधून हा धमाकेदार स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकार आलाय धावसंख्या फलकावरती पुढे 43. यावेळेस देखील पॉइंटच्या दिशेला मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये नेट काहीसा संपर्क झाला नाहीये. आलेली आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र सिंगल. धावसंख्या फलकावरती 44. किशोरजी जाधव यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. 44 ऑन द बोर्ड. 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील हॅमर करण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये थोडेसे जगलिंग पाहायला मिळाली, मात्र झेल स्वीकारली आहे. बडी मछली जाल में दीपक ठाकरेच्या खेळीचा अंत. दीपक बॅक टू दी पवेलियन. आणि येस, देवीदासी पालवी साहेबांचा एटीएम ऑन झालाय. पुन्हा एकदा 3 बॉल 3 सिक्सर मारले तर 3000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे भाऊंना आहे क्रिकेटची हाऊस आणि त्यांच्या वतीने पडतोय पैशाचा पाऊस. प्रत्येक खेळाडूवरती तो पैशाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मैदानावरती ऑफ ट्रॅकर बॉल होता, हॅमर करण्याचा प्रयत्न तो देखील फसलेला पाहायला मिळाला. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय, जे मात्र अस्थिरता धारण करत असताना भावेश भोईर यांच्याकडून सनीसाठी सुवर्ण संधी आहे. 3 बॉल 3 सिक्सर मारले तर 5000 रुपयाचं पारितोषिक. काय प्रेम आहे पण भाऊ, लक्षात ठेव, 7 बाऱ्यावरती तो तुझा हिस्सेदार आहे. दोघांचा 7 बारा एकच आहे, जास्त प्रेम पण बरा नाही. आणि घरकी खेती आहे. 5000 रुपये घरातच येतील. 10 तर लावले असते बरं झालं असतं. चला, 5000 रुपयाचं पारितोषिक आहे भाऊच्या वतीने भावाला. हे प्रेम आहे. ऑन साइडला वळवला गेलाय, सिंगल ऍड झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार पाहायला मिळतोय. गुड स्ट्रोक, 4 धावा. दुसऱ्या बॉल वरती आलेली सिंगल. आता सनी स्ट्रायकिंग एंड वरती आणि मोठे बंधुराज भावेश भोईर यांच्याकडून सुवर्ण संधी. 3 बॉल वरती 3 सिक्सर लावले तर 5000 रुपयाचं पारितोषिक. 10,000 रुपयाचं पारितोषिक. फुलटॉस बॉल. यावेळेस देखील लॉंग ऑनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती या थ्रो आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 50 अप. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 51 ऑन द बोर्ड. 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या बॉल वरती चौकार, दुसऱ्या बॉल वरती सिंगल, तिसऱ्या बॉल वरती डबल. 3 बॉल मध्ये 7 धावा खर्च. यावेळेस वा, काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. समस्त आपण म्हणू शकतो अप्रतिम कामगिरी. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला क्लिअर करत
हा सिक्सर. भोईर साहेबांच्या वतीने 100 लगेच ये भाऊ. आज तुझा दिवस बनलाय आणि 600 रुपयाचं पारितोषिक आहे. साहिलने इथे झेल स्वीकारलाय. अजून एक दमदार स्ट्रोक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. तिसरा सिक्सर लागला तर भावेश भोईर यांच्याकडून 10,000 रुपये. बाबा 13,000चा प्रश्न आहे. या बॉलवरती सिक्स मार, नाही तर 2 रात्र तुला झोप येणार नाही. मार भाई मार. सनीकडे सुवर्ण संधी आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. मैदानावरती आलेली सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट आहेत. आता 2 धावेंवरती समाधान की तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र अगदी आपल्याला पाहायला मिळेल 2 धावा. सर 2 की 3? 2च धावा असतील आणि अशा रीतीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 65. 65 धावा, 66, 66 धाव्यांची गरज आहे. चला आपण त्वरित पुढील मॅचचा टॉसच्या दिशेला देखील वळणार आहोत. भोकरी संघ देखील उपस्थित आहेत. साहिल इकडे. हायवे झेल साठी तुला कॅश प्राइज देखील आहे. एवढी घाई करू नको बाबा. चला आपण टॉस देखील करणार आहोत. पोरांनो एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, जे दर्शक आहेत मॅच बघायला गेले ना, जीपे पण ठेवत जा. हायवे झेलला जीपे पण भेटू शकतं. प्रत्येक गोष्ट ठेवायची. जीपे, पेटीएम सगळं यूज नाही केला तरी पण ठेवायचं. येस, आपल्या सर्वांचे लाडके सचिन भाऊ घोडविंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना एकीकडे भोकरी आणि दुसरीकडे आक्रमक 11 असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सामना 3 ओव्हरचा असेल याची नोंद करून घ्या. येस, भोकरी संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. आक्रमक 11. फक्त आपण टॉसला डिसिजन काय असेल तो विचारणार आहोत. ओके, चला आपल्या समवेत सचिन दादा देखील उपस्थित आहेत. नाही, सचिन दादांचं नाव घेतलं की प्रत्येकाच्या मनावरती एक अधिराज्य करणारं नाव आहे. सचिन दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 3 ओव्हरची मॅच आहे. कळंबोली संघ, किरण स्मृती असा कॉल. आणि काय भाऊ, चेक करू आपण थोडा. चॅलेंज ग्रुप म्हणजे टॉस जिंकल्या भोकरी संघाने. विनंती असेल मान्यवरांना, असं नसतं बा, डिसिजन कळवायचं फक्त. बॅटिंगचा निर्णय घेतलाय भोकरी संघाने. टॉस जिंकला आणि अटॅकिंग बॅटिंगचा निर्णय घेतला. मॅच साठी शुभेच्छा असतील. आक्रमक 11-11 तुम्हाला फिल्डिंग करायची. ओके, लगेच आपण जाणार आहोत मॅचच्या दिशेला. समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन करूया. दीपक सुतार सरावांचा आवाज आपण ऐकू पुढील सत्रामध्ये. थँक्यू सो मच. निखिलजी ढोळे साहेबांना विनंती असेल, आपण देखील मुख्य अतिथी मंचावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. नमस्कार मंडळी, स्वागत पुन्हा स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 पहिलं पर्व चॅलेंज ग्रुप कलंबोलीच्या माध्यमातून. 66चं लगलं. पहिलाच बॉल बुंद्यात टाकला होता. बॉटमॅनचा वापर करत असताना डिफेन्स केला. मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक होते, थोडीशी फंबलिंग झाली आणि तिचाच फायदा घेत असताना सिंगल पूर्ण केली दिलीपने.
दिलीप सोबत संदीप 66चं टार्गेट आहे. पुढचा बॉल ऑन साइडला स्विंग केलाय, बॉल हवेत, मिड विकेट डीप मध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल चालय सीमारेषेच्या पलीकडे. आयवा झेल पकडलाय वाशिम टीमचे खेळाडूंनी. षटकार जरूर आलाय बॅटर संदीपच्या माध्यमातून. दत्तात्रय भोईर यांच्या माध्यमातून आयवा झेलसाठी 100 रुपये. ज्यांनी पकडले त्यांना विनंती असेल लगेच आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. या परिसराचे गोल्डन मॅन सचिनजी घुडविंदे स्पर्धेचा आनंद घेत असताना संदीपच्या बॅटमधून षटकार आलाय, कटरचा वापर, बुंद्यात टाकला होता, अगदी जवळून कट केला, बॉल चाललाय, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून सुईमधून धागा ओला जातो, त्याच पद्धतीने हा गॅप भरून काढलाय, चौकार येतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सुरुवात मात्र दमदार झालीये संदीपच्या माध्यमातून. पहिल्या 3 बॉल मध्ये टीमच्या खात्यामध्ये 11 धावा, 66चं टार्गेट आहे. जवळ 16+ ची सरासरी गाठायची आहे. उत्तर द्यायला सुरुवात केली आहे हलाल टीमने. सुजित ओव्हर द विकेटने ऑन साइडला खेचून मारलाय, उंची भरपूर आहे, अंतर देखील पूर्ण होईल, बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्जेदार षटकार, दुसरा आयवा झेल. भोईर यांचा खिसा आज संपूर्ण खाली होईल असं वाटतंय. खाली झाले परंतु आता जीपेच्या माध्यमातून ते पैसे पाठवतात, कारण का आयवा झेल आता 2 पकडले, त्यांनी षटकारांची हॅट्रिक होईल का? हलाल 11 फूड टीमच्या माध्यमातून 2 षटकार आलेत, एक चौकार देखील मध्यंतर कालामध्ये आला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 वर. जबरदस्त बॅटिंग, चांगलं प्रत्युत्तर देत असताना संदीप, भरपूर समाचार घेत असताना सुजितचा. संदीप पुढचा बॉल पुढ्यात टाकला होता, बॉटमॅनचा वापर करत असताना खूपच चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण, सिंगल येते. 66चं टार्गेट आहे 4 ओव्हरमध्ये, आणि जी सुरुवात पाहिजे होती पॉवरफुल पॉवर पिच ओव्हरमध्ये तीच करून दिली आहे दिलीप आणि संदीपने. 5 बॉलमध्ये टीमच्या खात्यामध्ये 18 धावा, सरासरी जेवढी पाहिजे त्यापेक्षाही जास्त धावा जमा करण्याचा टार्गेट पहिल्याच ओव्हरमध्ये ठेवलाय दिलीपसाठी. ओव्हर द विकेटने लेन चांगली होती, अगदी यॉर्कर पाहायला मिळाला ब्लॉक होलमध्ये. डॉट बॉलने या ओव्हरची होते समाप्ती, आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर हलाल 11 टीमची धावसंख्या बिनबाद 18. मेघनाथजी पाटील यांच्या माध्यमातून स्वर्गीय किरण शेट स्मृती चषकासाठी आणि चालू सामन्यातील आई गावदेवी कलंबोली टीमसाठी शुभेच्छा आल्यात. स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा दिल्यात. महाराष्ट्र पोलीस सध्या ट्रेनिंग त्यांची सुरू आहे, त्यामुळेच 11 मध्ये नाही येत, नाही तर सातत्याने आपण आई गावदेवी कलंबोली टीम मध्ये देखील त्यांना खेळताना पाहतोय. खूपच सुंदर आयोजन राहिले या स्पर्धेचं. ग्रामपंचायत ढोलेची ही क्रीडा नगरी चर्चेत राहिली आहे. पडघा विभागामध्ये चौफेर मैदान, आउटफील्ड फास्ट आहे. 66चं टार्गेट, पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा आलेत. चांगली सुरुवात करून दिली, विशेष करून संदीपने प्रभावित केलं. त्याच्या बॅटमधून 2 षटकार, 1 चौकार आले, 17 धावांचं योगदान दिलं. स्ट्राईकला संदीप, दुसरं षटक दीपकचं. परमेश्वर पावले आणि कैलास पालवे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात आई गावदेवी कलंबोली टीमला. आमच्यातून थोड्या वेळासाठी रजा घेत असताना गोल्डन मॅन सचिनजी घोडविंदे आपले देखील धन्यवाद. दीपक दुसरे षटक राऊंड द विकेटने अगदी पुढ्यात टाकलं होतं. अपील हलकी होती परंतु सहमती नाही, आणि ज्यावेळेस तुम्ही राईट हँड बॅटरसाठी राऊंड द विकेटने जाता त्यावेळेस थोडासा तो कोण बनत असतो. चेंडू रिलीज करत असताना तोच बनवला, टप्पा पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग झाला, अगदी पुढ्यात टाकलं. डॉट बॉलने ओव्हरला सुरुवात केली दीपकने. प्रत्युत्तर द्यायला, पलटवार करायला सुरुवात केली हलाल 11 टीमने. स्ट्राईकला संदीप, ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, जसा मी उल्लेख केला की राऊंड द विकेटने जात असताना तो कोण बनत असतो, आणि तोच कोण बनवत असताना 2 बॉल निर्धाव आलेत गोलंदाज दीपकच्या माध्यमातून. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग डीप मध्ये ठेवले गेले. फाईन क्षेत्र पूर्णपणे खाली आहे संदीपसाठी. राऊंड द विकेटने पुलर लेनचा बॉल, तिसरा बॉल डॉट. 3 बॉल डॉट आलेत परंतु विकेट आलेली नाहीये. ज्या संदीपने पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण चढवलं होतं त्याच संदीपला दीपकने दुसऱ्या ओव्हरमध्ये शांत ठेवले गेले. मागील 3 बॉलमध्ये कोणती धाव नाहीये, धावफलक 18 वर स्थिरावली आहे. प्लस पॉईंटचा विचार केला तर हलाल 11 टीमचा कोणताही विकेट गमावलेला नाहीये.
विकेट टिकून बॅटिंग करण्याचा प्रयत्न राहिले. धावा चेस करण्याचा प्रयत्न आहे. चौथा बॉल डॉट दीपकचा. वाह, काय जबरदस्त सूर सापडलाय दीपकला. एक ट्रॅक सापडलाय आणि त्या ट्रॅक वर येत असताना अप्रतिम मारा, भेदक मारा पाहायला मिळतो. वारंवार पुलर लेन मध्ये यॉर्करचा मारा. लेन चांगली आहे, कोण देखील बनवतो. टप्पावल्यानंतर थोडासा बॉल वलन घेत असताना बाहेर जातो. चौथा बॉल डॉट आलाय. मिडन ओव्हर पाहायला मिळेल का? या ओव्हरचा 5वा बॉल दीपकच्या माध्यमातून. लेन थोडीशी कमी केली आहे. कट करण्याचा प्रयत्न गली क्षेत्रामध्ये कट केला होता. बॉटमॅनचा वापर करत असताना यावर देखील धाव नाहीये. 5वा बॉल निर्धाव आलाय. गोलंदाज दीपक ठाकरेच्या माध्यमातून 5 बॉल डॉट आलेत. आई गावदेवी कलोंबोली टीमचा हा गोलंदाज ज्याने अप्रतिम मारा केलाय. एक्सप्रेस गोलंदाज दीपक ठाकरे. वारंवार पुलर लेंथ मध्ये यॉर्करचा मारा आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल डॉट येईल का? मिडन ओव्हर पाहायला मिळेल का? यावेळी बॉल हवेच. क्षेत्ररक्षक पोहोचतील का झेल घेण्यासाठी? कॅच सुटलीये परंतु कोणती धाव नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न ओव्हर थ्रो जरूर झालाय परंतु हे या स्पर्धेचं पहिले मिडन षटक पाहायला मिळते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दीपक ठाकरेसाठी. कोणती धाव दिली नाहीये. या स्पर्धेचं मिडन षटक दीपक ठाकरेच्या नावावर. 2 मिनिटांमध्ये ही ओव्हर पूर्ण केली आहे, कमी वेळामध्ये. खरं तर भिवंडी टेनिस क्रिकेटचा रेकॉर्ड भावेश पवारच्या नावावर असेल. अल्पेश गायकवाड स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये 2.5 ते 3 मिनिटांमध्ये ओपन क्रिकेट ग्रामीण क्रिकेटमध्ये तो ओव्हर पूर्ण करतो परंतु दीपक ठाकरेने 2 मिनिटांमध्ये हे षटक पूर्ण केलं. निर्धाव षटक पाहायला मिळालं स्पर्धेचं. आई गावदेवी स्पोर्ट कलंबोली टीमचा दीपक ठाकरे ज्याच्या नावावर या स्पर्धेचं पहिलं मिडन षटक राहिलंय. पहिल्या ओव्हर मध्ये 18 धावा आल्या होत्या परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये काय जबरदस्त मारा पाहायला मिळाला दीपक ठाकरेचा. तिसरं षटक नरेश ठाकरे. दीपक ठाकरे यांचे छोटे बंधू नरेश ठाकरे हा देखील अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग करत असताना देखील त्याच्याकडून धावा आल्या होत्या. राऊंड द विकेटने त्याच्या विपक्षामध्ये ऑन साइडला स्लॉग हिट बॉल हवेत. काउ कॉर्नर मध्ये झेलची संधी. फलंदाज बाद दिलीप. सुरुवात चांगली झाली होती परंतु त्यानंतर गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी केली आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आता डीप स्क्वेअर लेग मध्ये ठेवला गेलाय जयंतासाठी. यावेळेस शॉर्ट पुल केलाय बॉलला. लॉंग लेग मध्ये बॉल हवेत. बॉल जाईल 1 बॉल्स बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. चौकार येतोय जयंतच्या बॅट मधून. त्यातील पहिली मॅच श्रावण स्पोर्ट बोकरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आक्रमण 11 कलंबोली. त्यानंतर दुसरा सामना संतोष शेट देवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये सोरगाव बी आणि विजेता संघ फाईट करेल वाशिंच्या सोबत. शॉर्ट बॉल होता पडल्यानंतर थोडासा कटर पाहायला मिळाला. थोडीशी सुधारणा करूया. आक्रमण नाही तर आक्रमक 11 नाव दिले गेले. आक्रमण चांगलं त्याने पहिल्या डावामध्ये चढवलं. एकतर्फी तो सामना पाहायला मिळाला. गोलंदाजी चांगली होते. 4 बॉल मध्ये 4 धावा, 1 विकेट नरेशच्या खात्यामध्ये. यावेळेस अजून एक चांगला बॉल शरीराचा वेध घेतला. पहिल्या धावेसाठी प्रयत्न ओव्हर थ्रो झालाय. ओव्हर थ्रोचा फायदा घेत असताना कोणती दुसरी धावेचा प्रयत्न नाहीये. लेग बायच्या रूपाने एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 23 धावा, 1 विकेट. सुरुवात चांगली झाली परंतु दुसऱ्या ओव्हर पासून या मॅच मध्ये पकड निर्माण केली अशी गोलंदाजी दीपक ठाकरे त्याचबरोबर नरेश ठाकरेच्या माध्यमातून पाहायला मिळाली.
पुढचा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली रेला ऑफ स्टंपच्या बाहेर होता. डॉट बॉलने ओव्हरचा शेवट होतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. ओव्हरमध्ये 5 धावा दिल्या, 1 विकेट नरेश ठाकरेच्या खात्यामध्ये आली आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अल 11 टीमची धावसंख्या 23 वर 1 विकेट. शेवटच्या ओव्हरमध्ये अजून आपण जर विचार केला तर तब्बल 6 बॉलमध्ये 43 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉलवर षटकार ठोकला तरी देखील या धावा पूर्ण होणार नाहीयेत. तो भिवंडी क्रिकेटमध्ये आपण जर विचार केला, एक गाव एक संघ खेळत असताना पप्प्या खारीकच्या नावावर चेसिंग करत असताना तब्बल 2 वेळा 36 धावा चेस करण्याचा रेकॉर्ड राहिले. 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्याचा प्रयत्न. कॅच सुटलीये लॉंग ऑन मध्ये. सोपा झेल होता. समोरच्या दिशेने धावत येत असताना घेण्याचा प्रयत्न केला. कॅच ड्रॉप केलाय सनीने. सिंगल येते, परंतु एकेरी दुहेरी धावाने मोठ्या फटक्याने देखील या धावा पूर्ण होणार नाहीयेत. औपचारिकता फक्त शिल्लक राहिली आहे. सामन्यामध्ये 5 बॉलमध्ये 42 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ॲफ्टर करत ऑफ स्टंपच्या बाहेर. संकेत ढोले या स्पर्धेचे आयोजक आहेत. मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये ते सध्या गोलंदाजी करत असताना विकेटची हॅट्रिक जर घेतली तर 5,000 रुपये दिले जातील. अक्षय पाटील हे स्पर्धेचे शिल्पकार यांच्या माध्यमातून लेग स्टंपवर फ्लिक केलाय. फाईन क्षेत्रामध्ये जात असताना सिंगल येते. तुषार मागे होते. थोडीशी धडपड तुषारच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. तुषारकडे बॉल गेला, झेल जर गेला तर त्याच्यासाठी देखील अक्षय पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपये दिले जातील. प्रश्न आहे लॉंग लेग मध्ये बॉल जाईल का? बॉल हवेत आहे लॉंग लेग मध्ये, परंतु शॉर्ट मध्ये तो बॉल होता. डीप मध्ये तुषार आहे. तो हुशारीने आता क्षेत्ररक्षण करतोय. विजयाकडे वाटचाल करत असताना गावदेवी कलंबोली टीम स्वतःच्या स्पर्धेमध्ये चॅलेंज ग्रुप कलंबोली गावदेवी स्पोर्ट यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक. लेटकटचा फटका गली रिझन मधून पाठवलाय. थोडीशी फंबलिंग जरूर झाली आणि गॅप मधून बॉल जाईल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आलाय. दिवा भिजलाय. विजलेल्या दिव्यामध्ये हलाल 11 संघ सध्या तेल टाकण्याचा प्रयत्न करतोय. चौकाराच्या मतीने धावफलक जाऊन पोहोचेल 30 वर. मोठ्या फरकाने विजय प्राप्त करत असताना मॅच मध्ये आई गावदेवी कलंबोली टीम प्लेइंग 11 मध्ये इंडियन आर्मी कलंबोली गावचा अभिमान आणि स्वाभिमान रामदासजी पालवे यांना देखील आपण पाहतोय. क्रिकेट पासून कोणी दूर राहू शकत नाही. त्याचबरोबर मॅच संपली आणि मॅच जिंकले आई गावदेवी कलंबोली टीमने. आपले अभिनंदन. मोठ्या फरकाने सामना जिंकला. जवळजवळ 33 धावाने हा सामना 36 धावाने हा सामना जिंकलाय गावदेवी कलंबोली टीमने. मॅन ऑफ द मॅच आपण चर्चा करूयात. मॅन ऑफ द मॅच नरेश ठाकरे ज्यांनी बॅटिंग करत असताना 14 धावा आणि गोलंदाजी करत असताना त्याच्या खात्यामध्ये 1 विकेट आली. फक्त 4च धावा त्याने खर्च केल्या होत्या. अष्टपैलू कामगिरी या मॅच मध्ये नरेश ठाकरेची राहिली आणि तो ठरला मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच नरेश ठाकरे.